येतोय गडचिरोलीमध्ये। तर गडचिरोली आश्रम शाळेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा संताप पाहायला मिळालाय। आश्रम शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश आहेत। संबंधित आश्रम शाळेची तपासणी केलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, नेमकं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचं? आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गडचिरोलीमधील आश्रम शाळेच्या विषयावरनं मुख्यमंत्री प्रचंड संतप्त झाल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे। मुख्यतः ज्या पद्धतीने तिथे शिक्षक नाही आहेत, वॉर्डन नाही आहेत आणि शासकीय अनुदान देऊन देखील विद्यार्थ्यांना सेवा सुविधा उपलब्ध नाहीत, यावरनं मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। गडचिरोली इथल्या ज्या आश्रम शाळेमध्ये मुलींना सर्पदंश झाला आणि त्यात त्यांचा जीव गमवावा लागला, या शाळेची मान्यता सुद्धा कायमस्वरूपी परवाना जो आहे तो रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। तसंच राज्याचे मुख्य सचिवांना एक बैठक घेऊन सर्वकष तपासणी करण्याची यंत्रणा उभा करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। फक्त आश्रम शाळा या रस्त्यांवरील चेक केलेलं नकोय, तर त्या इंटिरियर भागामध्ये जाऊन त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तपासल्या जाव्यात आणि जर आश्रम शाळेच्या बाबतीत कुणी हायगय केली तर संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अतिशय नाराज झालेले आहेत। शासन ज्या पद्धतीने करोडो रुपयांचा खर्च करतं तरी देखील स्थानिक पातळीवर अधिकारी त्याला फारसं गांभीर्य घेताना दिसत नाही आहेत आणि कामामध्ये हलगर्जीपणा दिसून येतोय। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संपूर्ण प्रकरणावरनं संतप्त व्यक्त करून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आता उपलब्ध झालेली आहे। अच्छा, धन्यवाद सागर, अगदी सविस्तर माहिती आपण दिली आहे। दरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या संदर्भात चौकशीचे निर्देश दिल्याचंही सांगितलंय। शिवाय दर महिन्याला विभागाचा एक अधिकारी आश्रम शाळेची पाहणी करणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अनुदानित आश्रम शाळेमध्ये मुलींना सापाचा चावा झाल्यामुळे 3 मुली दगावल्या गेल्या। 3 मुलींना उपचार सुरू आहे। एका मुलीला नागपूर या ठिकाणी GMC मध्ये उपचार सुरू आहे। 2 मुली गडचिरोलीमध्ये। अशा परिस्थितीमध्ये ज्या संस्थेच्या माध्यमातून ते अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे त्या संस्थेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल। दरम्यान यावरून संजय राऊतांनी ही टीका केली आहे आणि नवनाथ बन यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाहूया दोघेही काय म्हणाले। आश्रम शाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू झाला। ही अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आपल्यासाठी। एकंदरीत 6 मुलींना सर्पदंश झाला, 3 मुलींचा मृत्यू झाला। त्या आदिवासी मुलींना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत। त्यानंतर उरलेल्या 3 मुलींना घाईघाईने नागपूरला हलवण्यात आले। आदिवासी पाड्यांवर आदिवासी आश्रम शाळांची अवस्था काय आहे याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे का? किंवा त्यांच्या खात्याचे जे आदिवासी मंत्री किंवा त्या विभागाचे पालकमंत्री ज्यांनी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला असे देवेंद्र फडणवीस, ते गडचिरोली जिल्ह्याला या देशातलं स्टील सिटी बनवायला निघाले। स्टील सिटी आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास सुरू। खरं तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे की ज्या पद्धतीनं गडचिरोलीमधील आश्रम शाळेमधील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, अतिशय दुर्दैवी आहे। याच्यावर राजकारण करायचं नव्हतं, परंतु संजय राऊत यांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला। मला संजय राऊतांना एकच माहिती द्यायची आहे की गडचिरोलीमध्ये ज्या आश्रम शाळेमध्ये हा प्रकार घडला ती आश्रम शाळा नेमकी कुणाची होती हे एकदा संजय राऊतांनी तपासलं असतं तर बरं झालं असतं।